करमाळा विधानसभा निवडणुकीत वेळेस गडी बदलण्याची सवय असून मी करमाळा आमदारकीच्या दर्शन रांगेत उभा असून आमदारापेक्षा जास्त विकास निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करमाळा तालुक्याच्या विकासासाठी दिलाय। राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय ननवरे यांसह समर्थकांचा संजय शिंदे गटामध्ये प्रवेश आणि विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडलाय। यावेळी बोरगाव या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे बोलत होते। संजय शिंदे म्हणाले की गत 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत माझा 1900 मताने पराभव झाला होता। त्यावेळी मी करमाळ्यात उमेदवार नौखा होतो। माझे कोणतेही काम नव्हते, पण गेल्या 4.5 वर्षात आपण करमाळा तालुक्यातील मतदारांच्या सतत संपर्कात आहे, असं शिंदे यांनी सांगितलं। यावेळी सुजित बागल, विनय नन्नवरे, गणेश करे पाटील यांचे भाषण झाले। तर करमाळा तालुक्यातील खडकी गावचा महाराष्ट्र केसरी कुस्ती पैलवान बालरफिक शेख यांचा संजय शिंदे यांच्याकडून 51,000 रुपये देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी विलास पाटील, चंद्रकांत सरडे, संजय घोलप, दत्ता जाधव, महादेव फंड, ऋषिकेश बोबडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। जसं विधानसभेच्या निवडणुकीला तर विधानसभा काय अनेक ठिकाणी गेल्या आपण माढा तालुक्यातल्या 5-6 विधानसभा आमच्या आदरणीय दादांच्या निवडणुकीच्या आधी विनायकराव बापूंच्या दोन्ही निवडणुका सुद्धा मी तिथल्या त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतो आणि माझा समज होता की आपल्याला फार राजकारणातलं कळतं। आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थाने मी करमाळ्यात विधानसभेची निवडणूक लढवायला आलो आणि मग मला कळायला लागलं की राजकारणाच्या पद्धती आपण समजतोय त्याच्या पुढच्या सुद्धा असतात आणि त्याचा पहिला झटका मला काय बसला असेल तर मी इथून विधानसभा लढवतोय असं कळल्यावर संजय शिंदे नावाची माणसं ओळखायला चालू केली। मलाही कळलं नाही की बाबा कोणतरी येऊन सांगायचं त्या संजय शिंदेची कागद काढायला सांगितले, दुसरं कोणतरी येऊन सांगायचं तिकडच्या संजय शिंदेची कागद काढायला सांगितली। मलाही कळलं नाही। मी म्हणलं शेवटी लोक काही एवढे सोसायटीचे 18 मतं आणते आणि मग आता विधानसभेची एक सुद्धा मत आणायला काय फरक पडतोय। मला स्वतःला वाटलं होतं की बाबा असं काही होऊ शकणार नाही आणि बघितलं मी तर 7 माणसं संजय शिंदे नावाची उभा केली आणि मग म्हणलं इथं जरा राजकारण सावधपणे आपल्याला करायला पाहिजे। त्यात पुन्हा चिन्हाचा विषय सुरू झाला। मी म्हणलं जाऊ द्या, त्याला काय संजय शिंदे नावावरती सगळीच मतं काय खाणार नाही आणि चिन्हाच्या बंधारामध्ये मी शिट्टी चिन्ह घेतोय म्हणल्यावर एक जणांनी लगेच कुकरचं चिन्ह घेतलं। माझं त्या मशीनवरती 7 नंबरला नाव, 8व्या संजय शिंदेनं लगेच कुकरचं चिन्ह मागितलं की 8 नंबरला कुकर आणि ते चिन्ह असं साम्य झालं की कुकर त्या शिट्टीलाही असा दांडा आणि त्या कुकरलाही वरच्या बाजूला असा दांडा। तुम्ही निवडणुकीचं चित्र बघितलं असेल की नारायणाबाद साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे 60,456 अशी काहीतरी मतं पडली। 256 मतांनी रश्मी बागल मागे राहिल्या आणि 1 नंबरच्या नारायणाबादच्या माझ्या मतात मला वाटतं 1921 मताचा त्याच्यानंतर मी मामांना चर्चा केली या विषयावर। तर मामांनी आधी मला 4 दिवे दिले आणि नंतर म्हणले तुझा निर्णय तू घे, म्हणजे या माणसाकडे फक्त विकासाला महत्व आहे, बाकीच्या गोष्टीला कुठल्याही महत्व नाही। तर मला हाईट गोष्ट सर्वात जास्त आवडली मामांची। याने आधी करून दाखवलं, नंतर म्हणले प्रवेश कर, नाही प्रत्येकाला पडलं की आधी आपल्या पार्टीत कसं वाढायचं। आणि मामा सर्वात महत्वाचं की या गावात ज्यावेळी प्रथमतः मला म्हणजे माझ्यासारख्या युवकाला या गावाने पहिल्यांदा सत्ता दिली ग्रामपंचायतची, त्यानंतर सोसायटीचे माझे 13 सदस्य निवडून आले। तर त्यावेळेस लोकांनी माझ्याकडे एक बघायचा दृष्टिकोन असा होता की म्हणजे हा काहीतरी आपल्या गावासाठी विकासाचं करेल। तर हे विजन घेऊन मी ज्यावेळेस निघालो त्यावेळेस मला म्हणजे बागल पार्टीत असेल किंवा इतर पार्टीत असेल ह्या पार्टीकडनं कुठल्याही विकासाला काही प्रश्न असू द्या, पंचक्रोशीतला कुठलाही प्रश्न असू द्या, विनायचं कायम सांगणं असतं की माझ्या या भागामध्ये, माझ्या या स्वागामध्ये, पंचक्रोशीतल्या कुठल्याही गावामध्ये मला काही मदत आणता येईल का, कुणाकडून काही मिळेल का, अशी भावना खऱ्या अर्थानं विनय सारखी मंडळी करत असतात आणि त्यांच्या या प्रयत्नांचं खरं मी कौतुक करतो। गावच्या विकासाची भूमिका घेऊन म्हणजे विनयने एक सांगितलं होतं की माझं एक स्वप्न आहे, मी जर राजकारणात यायच्या आधी माझी 2 स्वप्न होती, म्हणजे माझ्या गावाला कमान असावी आणि दुसरी गोष्ट माझ्या गावातल्या मुलांना खेळण्यासाठी शहरात जशी मुलं खेळतात तशी त्याच्यासाठी एक चांगली बाग असावी आणि त्या बागेमध्ये चांगली खेळणी असावीत। मला असं वाटतं सामाजिक काम करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा विनयचं हे स्वप्न फार मोठं भावलं। विनय सारखा चांगला तळमळीचा मुलगा आज
आज मामांबरोबर काम करायला इच्छुक आहे, मामांबरोबर काम करतोय. खऱ्या अर्थानं विनय, तुम्ही एका वेगळ्या प्रकारे, एका वेगळ्या उंचीनं ज्या प्रकारे धर्मवीर प्रतिष्ठानकडनं आजपर्यंत आपण वेगवेगळी समाजोपयोगी कामं करत आला, आमच्यासारख्या नवीन सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा आपण प्रेरणा देत आला. यापुढील काळात सुद्धा आपण भरपूर असं यश आपल्याला मिळावं. त्याचबरोबर आमचा आसपासचा मतदारसारखा एक कार्यकर्ता असतो की प्रत्येक गोष्टींमध्ये अगदी काही मी धन्यवाद देईल. हे मामा महाशिवरात्रीला सुद्धा असा मोठा सागर या नदीच्या कडेला जमा होत असतो आणि आज तसाच लोकांचा मोठा जनसमुदाय आज विनय काकांच्या विनंतीला मान देऊन आज बोरगाव मध्ये जमलेले आहे. आदरणीय विनय काकांनी एक 2-3 महिन्यापासून त्या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचा विचार करून आदरणीय मामांच्या गटामध्ये प्रवेश करत असताना त्यांच्यावरती विविध प्रकारचे वेगवेगळे दबाव आले. आज सकाळी सुद्धा इथं कोणीतरी येऊन गेलं, म्हणजे आजचा सुद्धा कार्यक्रम त्यांना आणून पडायचा होता. परंतु विनय काकांनी केलेली बांधे आणि मामांचं नेतृत्व ह्या जनतेने केलेले मान्य, त्याच्यामुळे कोणीही त्यांच्या हाताला इथं आज लागलं नाही. प्रतिनिधी शीतल कुमार मोटेसह कॅमेरामन संतोष मोटे, NTV न्यूज मराठी, करमाळा, सोलापूर.